टॉप क्वालिटी स्टॉक सिलेक्ट करताय तरी फेल होतोय, मग प्रॉब्लेम स्टॉक मध्ये नाहीये, सेक्टर मध्ये आहे. एक प्रश्न आहे, क्लासचा टॉपर जर टायटॅनिक मध्ये बसला तर वाचेल का? नाही ना. सेम स्टॉक मार्केट मध्ये पण होत आहे. रिटेल ट्रेडर काय करतो? बेस्ट स्टॉक बघतो, चार्टही बघतो, ब्रेकआउटही बघतो, पण एक गोष्ट बघत नाही, त्याचं सेक्टर वीक आहे की स्ट्रॉंग. मार्केटमध्ये 70 ते 80% स्टॉक हे त्याच्या सेक्टरला फॉलो करतात. बँकिंग सेक्टर स्ट्रॉंग आहे, HDFC, ICICI ला सपोर्ट भेटतो. IT सेक्टर वीक आहे, तर इन्फोसिसचा बेस्ट ऑफ द बेस्ट सेटअप असेल तर तो स्ट्रगल करायला लागतो. इमॅजिन करा, ऑटो सेक्टर 4% अप झालं, टाटाला ब्रेकआउट मिळाला, महिंद्राला ब्रेकआउट मिळाला, मारुतीला ब्रेकआउट मिळाला. आता मला सांगा, कुठल्या सेक्टरमध्ये पैसे बनण्याचे चान्सेस आहेत? स्ट्रॉंग सेक्टर मध्ये की वीक सेक्टर मध्ये? गोल्डन रूल काय म्हणतो? जे प्रोफेशनल ट्रेडर आहे ते पहिले सेक्टर सिलेक्ट करतात, मग त्या सेक्टरचा स्ट्रॉंग स्टॉक सिलेक्ट करतात. लक्षात ठेवा, वीक सेक्टरचा बेस्ट स्टॉक नका घेऊ, स्ट्रॉंग सेक्टरचा बेस्ट स्टॉक सिलेक्ट करा. हेच तर स्मार्ट मनीचा शॉर्टकट आहे. धन्यवाद.